निदा खान प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। MIM नगरसेवक मतीन पटेल 6 आरोपी। निदा खानला आसरा दिल्याचा आरोप, तर मतीन पटेलच्या विरोधात नाशिकमध्ये पुन्हा गुन्हा दाखल। TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक। नाशिक पोलिसांकडून निदा खानला संभाजीनगरमधून अटक। गेले 5 दिवस निदा खानला MIMच्या नगरसेवकांना आसरा दिल्याचा आरोप, तर नगरसेवक मतीन पटेलला नोटीस बजावल्याची माहिती। निदा खानच्या अटकेमुळे TCS प्रकरणावर प्रकाश पडणार, तर TCS प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा चौकशी। शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची आज चौकशी होणार। बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि नेटवर्किंगचाही तपास होणार। कल्पना कराडची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव। भोंदू अशोक खरातच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। फसवणूक प्रकरणामध्ये कल्पना कराडचा जामीन अर्ज। मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री असतील। जय पवारांचं विधान, तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। पायधुनी प्रकरणामध्ये अपघात की आत्महत्येचा संशय। पोलिसांच्या तपासामध्ये कुटुंबियांच्या घरातून सापडली विविध प्रकारची औषधं। सर्व गोळ्या फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या 10वीचा निकाल झाला जाहीर। राज्याचा निकाल 92.9%। कोकण विभागाचा निकाल सगळ्यात जास्त। 10वीच्या निकालात सुद्धा मुलींचीच बाजी। तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येत नवं समीकरण बांधण्याची शक्यता। अण्णा द्रमुकनं मागितला द्रमुकचा पाठिंबा, तर द्रमुकचे नेते स्टालिन यांची आमदारांच्या बैठकीमध्ये माहिती। केरळचा मुख्यमंत्री ठरण्याचे पूर्ण अधिकार हायकमांडला, तर आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं पारित करण्यात आला ठराव। हायकमांड जे नाव सुचवेल त्याला सगळे आमदार देणार पाठिंबा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल। पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेसाठी मोठी बैठक, तर मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारी यांचं नाव जवळपास निश्चित। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं पाकिस्तानची 13 विमानं पाडली। 11 एअरफील्ड उद्ध्वस्त केली। एअर मार्शल भारती यांची माहिती।